मी परसराम असुरबा खराड, राहणार टेंभुर्णी, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. म्हणजे आमच्या मळ्यात बाबा नव्हतं म्हणत, मी मामा म्हणतो डायरेक्ट. मला काय म्हणतात ते परशा, डायरेक्ट लहानपणी परशा, त्याची वाकच नाही मारली. मग मी शाळेत होतो, गरीब परिस्थिती होती. मग आई वडील लोकांच्या कामाला, आई वडील लोकांच्या सहारा नव्हतं. मग मला आमच्या आजोबा आणले हारपळायचे, मग शेतात ठेवलं. मी शेतात राहायला लागलो. मग बाबा पर्ण कुठेच राहता. मला काही समजत नव्हतं बाबा पर्ण कुठे. मी लहान होतो, लहान कशी काही मेळ नसतो माणसाचं. बाबानं काय करायचा, कुत्रे इवळले आधीच, ते आधी आम्हाला काय सांगजा, कुत्रे इवळले ये माहिती बरं, यम आले. मला ते काळ गाचं झोपलं की कुत्रे इवळले की मी ते पर्णकुटीत पळतो. बाबा पण काढून द्या, होय तिकडे. मग नंतर मोठा झालो. मग पण आपण कसं सेवा कशी केली, अशी द्याभाऊ सेवा नाही केली. आपण मनातून सेवा केली. मनातून सेवा म्हणजे अशी केली, ते म्हणजे तुला काय लागतं, बाबा आपल्याला काय लागतं, तुमचा आशीर्वाद पाहिजे. ते बाबाने एवढं देऊन टाकेले मला, आपण सांगू शकत नाही. आणि ते गौरव सरणार बी नाही, गौरव सरणार बी नाही. म्हणजे मी साधा शंभर, मला स्वतःची सही येत नाही. आणि माझे मुलं बाबाच्या ओघानं इंजिनियर झाले. मोठा मुलगा इंजिनियर झाला, तो प्रगती करू आला. दुसऱ्याचं आपलं प्रवचन दुसऱ्याला देतो, आपली माहिती दुसऱ्याला देतो. ते बाबाचा आशीर्वाद, त्याचा नाही स्वतःचा. सर्व मी त्याला म्हणलं बाबा स्वतः, तो काय म्हणतो स्वतःची बुद्धी बी पाहिजे दादा, म्हणजे बुद्धी बी पाहिजे, देवाचा आशीर्वाद बी पाहिजे. आणि आम्हाला सारा बाबाचा आशीर्वाद आहे. मग पुढं चालून लग्न झालं, फलान झालं, मग लेकरं बाळा झाली. पण मला तरी म्हणलं चालतो बरं. त्या आधीच ओळखचा मला, मी कामात राहता भलतं, गरीब परिस्थिती, कामात राहता. चालतो का, आज गाडी चालली आपली, चालायचं इकडे जागे. ते मनात ओळखून घ्या, राहतो तुला काम राहते तुला. मग आपण राग धरतच नव्हतो. गाडीत बसून जायचं का आपल्याला रागत नव्हतं. आपल्याला फक्त त्याची मनातून सेवा पाहिजे होती. आपल्याला आपण देखवा केला नाही, आजपर्यंत केला नाही, तुमच्याबरोबर करणार नाही. देखवा करायचा नाही आपल्याला, फक्त मनात भाव आहे आपल्याला, तेवढं दाखवायचं. तर आपलं मग पुढं चालून आमच्या लक्ष्मीनं खूप सेवा केली बाबाची. मग बाबाची अशी समजा घटना झाली. मग त्याच्यानंतर बाबानं मग तिथून समजा सोडली जागा. तर ते आता आमच्यापासून सोडली का कोणापासून सोडली ते मला काही कळत नाही. ते सर्व संत लोकांचं आपण काहीच सांगू शकत नाही, त्याच्या मनात काय आहे काय नाही. मुली लागतं लहानपणी काय पाहिजे त्याला मोकळं सोडा म्हणे, सोड सगळ्याचा लाडका दे बघ, सोड बाबाचे म्हणणार. जे तेव्हापासून सोडलं तर ते दीपकचा म्हणजे असं, मग त्याला दीपक बाबा काय म्हणतात त्याला, हल्लू दीपक पाटलाच जाऊन मांडीवर. बाबाजवळ खार राजा दीपक कथाही सोडत नाही बाबा. हल्लू पळतच जाता, हल्लूच म्हणतात दीपकला. पुढं चालून बाबा म्हणता मला तुला काही काय, मी आता पहिल्यापासून बाबाला काहीच मागितलं नाही. आपण आपल्याला कष्टाला फक्त हे द्या म्हणलं, माया बरकत द्या, तुमचा आशीर्वाद आखरीपर्यंत राहू द्या. बाबाचा आशीर्वाद असा भेटला मला, म्हणजे मी कौरव बी तो सरतच नाही, आता पिढ्या चालणार आहे. असं बाबाचा प्रसाद भेटला मला. आणि बाबाच्या प्रसादामुळं आमचं सगळं चांगलं झालं. आता होतच माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख चालत राहतं, त्याला विलाज नाही. पण बाबाचा आशीर्वाद आम्हाला खरोखर आहे आणि खरोखर राहणारच. आणि आखरीपर्यंत बाबाला मी जिंदगीभर सोडणार नाही, मी मरुस्तर सोडणार नाही. आणि बाबाचा आशीर्वाद खरोखरच आम्हाला आहे. मुलाला आहे, मुलाला बी बाबांना एवढी बुद्धी दिली, तो बी दुसऱ्याला बाबाच्या ओघानं तो दुसऱ्याला आपली बुद्धी वाटतो, त्याचं चांगलंच केलं देवानं. असा बाबाचा भक्त आहे मी, असं बाबाला नम्र.